तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे, म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते, काय म्हणिपे स्थितप्रज्ञाते, ओळखो केवी. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे, तो कैसा चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवणे स्थिती असे, कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणु, जो षड्गुणाधिकरणु, तो काय तेथ नारायणु, बोलतु असे. निष्काम कर्मयोगी माणूस समाधी सुख कसे अनुभवतो, हे भगवंताचे निरूपण ऐकताना अर्जुनाचे मन उचंबळून आले आणि तो भगवंताला म्हणाला, देवा, मी तुला आता ह्या स्थितप्रज्ञ पुरुषाविषयी काही विचारीन म्हणतो. हे कृपानिधी, तू मला सांगशील का? तेव्हा श्रीकृष्ण मोठ्या आनंदाने म्हणाला, पार्था, जे तुला योग्य वाटेल ते तू मोकळेपणाने विचार. तू मला प्रेमाने शंका विचारतोस, याचा मला खूप आनंद मिळतो. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाला, देवा, आम्ही स्थितप्रज्ञ कुणाला म्हणावे? तो कुठल्या लक्षणांनी ओळखला जातो? जो अखंड समाधी सुख भोगतो, ज्याची बुद्धी स्थिर असते, त्याला कोणत्या लक्षणांनी आम्ही जाणावे? हे लक्ष्मीपते, तो कोणत्या स्थितीत असतो, तो कुठल्या स्वरूपात नांदत असतो, कुठल्या आनंदात रममाण असतो, कुठल्या गुणांनी शोभून दिसतो, ते सारे मला तू सांग. तेव्हा परब्रह्माचा पूर्णावतार, सहाही गुणांचे आश्रयस्थान असलेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलू लागला. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषु प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे, जो सर्वदा नित्यतृप्तो अंतःकरण भरितू, परिविषया माझी पतितू, जेणे संगे कीजे, तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. भगवंत अर्जुनाला सांगू लागले, पार्था, मी काय सांगतो ते मनःपूर्वक ऐक. मनामध्ये दाटून आलेली विषयासक्ती पुरुषाला आत्मसुखापासून दूर लोटते. या आत्मसुखामध्ये तऱ्हेतऱ्हेची विघ्ने आणते. इतकेच काय, परंतु जो नित्यतृप्त पुरुष असतो, जो आत्मानंदामध्ये सतत डुंबत असतो, अशा पुरुषालाही ही विषयवासना आत्मसुखापासून खूप वेळा वंचित ठेवते. अशी ही विषयासक्त कामना ज्या पुरुषापासून दूर राहते, मनातली कामना जेव्हा पूर्णपणे नष्ट होते, तेव्हाच तो भाग्यवान पुरुष आत्मानंदात मग्न होतो. त्या पुरुषाला तू स्थितप्रज्ञ समज म्हणजे झाले. नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगु नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना तयाच्या ठाई, कामक्रोधु सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसूनी उपाधी भेदरहितू. पार्था, कितीही दुःखे आयुष्यावर येऊन आदळली तरी ज्याचे चित्त हेलावत नाही, सुखाच्या सुखद उर्मी ज्याला गुंतवून ठेवत नाहीत, ज्याच्या मनी कामक्रोध कधी उमटत नाहीत, आणि जो परिपूर्ण आहे, त्या पुरुषाला
भय म्हणजे काय हे कधी ठाऊकच होत नाही. असा हा अमर्याद सुखदुःखांपलीकडे गेलेला, उपाधीपासून मुक्त झालेला तो पुरुष स्थितप्रज्ञ आहे, हे तू लक्षात घे. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे, गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, जो ओखटेनी नागवे विषादासी, ऐसा हरिशख शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. पार्था, पौर्णिमेचा चंद्र सर्वांना सारखाच प्रकाश अर्पण करतो, आणि हे प्रकाशाचे शांत शीतल दान अर्पण करताना तो हा उत्तम पुरुष किंवा हा अधम पुरुष असा भेद कधीही प्रकट करत नाही. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषापाशी समबुद्धी अखंडपणे नांदत असते. सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या मनात केवळ दयाबुद्धी असते. त्याच्या चित्तवृत्ती नेहमी प्रफुल्ल असतात. त्यात कदापिही बदल होत नाही. एखादी चांगली मनाजोगी वस्तू प्राप्त झाली म्हणून तो आनंदाने नाचायला लागत नाही, आणि काही दुःखदायक अनिष्ट घडले म्हणून खेद व्यक्त करीत नाही. पार्था, हा समबुद्धी प्राप्त झालेला पुरुष हर्ष शोकांच्या पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचलेला असतो. आत्मज्ञानाने तुडुंब भरलेला असतो. नित्य तृप्त असतो. त्याला तू स्थितप्रज्ञ म्हणून ओळखावेस. का कूर्मजिया परी उवाईला अवेव पसरी, ना इच्छा वशे आवरी आपुले आपण, तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. कासव जेव्हा सुखावते तेव्हा आपले हात पाय सैलावून पसरते, आणि इच्छा होताच आपले सर्व अवयव आपणहून आवरून घेते. त्याप्रमाणे ज्या ज्ञानी पुरुषाची सर्व इंद्रिये त्याच्या स्वाधीन आहेत, त्याच्या बुद्धीच्या हुकमाप्रमाणे वागतात, तो पुरुष स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचला असे तू समज. आता अर्जुना आणिकही एक, सांगेन ऐके कौतिक, या विषयांते साधक त्याजिती नियमे, श्रोत्रादि इंद्रिये आवरिती, परिरसने नियमुन करीती, ते सहस्त्रधा कवळिजती विषयी इही, जैसी वरीवरी पालवी खुडिजे, आणि मुळी उदक घालिजे, तरी कैसेनी नाशु निपजे तया वृक्षा, तो उदकाचेनि बळे अधिके, जैसा आडवेनि आंगे फाके, तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे, येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमून घे रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण, मग अर्जुना स्वभावे, ऐसिया ही नियमाते पावे, जय परब्रह्म अनुभवे होऊनि जाईजे, तै शरीर भावना सती, इंद्रिये विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीति प्रकट होय. अर्जुना, आता तुला मी नवलाईची गोष्ट सांगतो, ती तू ध्यानपूर्वक ऐक. जे साधक असतात ते निग्रहपूर्वक इंद्रियांना अधीन जाणाऱ्या विषयांना रोखतात. विषय सेवनाचा जाणीवपूर्वक त्याग करतात. कर्णादी जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या विषयांचा जाणीवेने त्याग करतात, परंतु त्यांना जिभेला आळा घालता येत नाही.
त्यामुळे हजार वाटांनी हे विषय या साधकांना कवटाळतात, हे त्यांच्या ध्यानातच येत नाही. कसे ते तुला उदाहरणातून समजावून सांगतो. वृक्षाची वरवरची कोवळी पालवी आपण खोडली, प्रसंगी वृक्ष तोडला, परंतु जमिनीतली मुळे मात्र जी असतात त्यांना पाणी घातले तर त्या वृक्षाचा नाश कधीतरी होईल का? पालवी खोडलेला, प्रसंगी कुऱ्हाडीने तोडलेला तो वृक्ष पाण्याचे पोषण मिळाल्यावर पुन्हा आडव्या अंगाने वाढत जातो. त्याप्रमाणे जिव्हेच्या द्वारे अनेक रसांचे सेवन होते आणि त्या रुचीतून मन पुन्हा बलदंड होते आणि इतर इंद्रियांची जाणीवपूर्वक खोडून टाकलेली विषयवासना पुन्हा उफाळून येते. इतर विषय कितीही खोडून टाकले, इंद्रिय निग्रह केला, तरी रसनेवर ताबा मिळवता येत नाही. कारण अन्नाअभावी साधकाचे प्राणच कंठाशी येतात. रसाव्यतिरिक्त जगणेच मुश्किल होते. परंतु पार्था, जेव्हा साधक अनुभवाच्या शाश्वत बळावर परब्रह्म अनुभव घेतो, तेव्हा मात्र रसविषयही गळून पडतो. रसावर म्हणजेच जिव्हेवर तो ताबा मिळवतो. याचा सोपा अर्थ असा की साधकाला साक्षात्कार होतो की ब्रह्म मीच आहे. तेव्हा शारीर भाव नष्ट होतात, सर्व इंद्रिये विषयांचे सेवन विसरतात.